नमस्कार, मी प्रतिभा चंद्रन आणि नवभारत नवराष्ट्राच्या वॉव म्हणजे वर्ल्ड ऑफ विमेन या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत. तुम्हाला माहिती आहे की स्त्री जगामधली सगळी आव्हानं अतिशय ताकदीने पेलते आणि त्यातून उत्तम सृजन कसं करायचं हे तिला कळतं. आज आमच्या ज्या या शोवरच्या पाहुण्या आहेत त्या आहेत झेलम चौबळ, केसरी टूर्सच्या संचालक. आणि तुम्हाला माहिती आहे की महाराष्ट्रातच नव्हे तर देशविदेशामध्ये तब्बल 4 दशकं म्हणजे 40 वर्ष सगळ्यात विश्वसनीय नाव पर्यटनाच्या क्षेत्रात जर कुठलं असेल तर ते केसरी टूर्सचं. अतिशय अद्भुत, रंजक, तेवढाच ज्याला अगदी उतार चढावांनी भरलेला असा केसरी टूर्सचा प्रवास आहे. झेलम यांच्याशी आपण गप्पा मारणार आहोत आणि त्यातून तो प्रवास सगळा कसा, त्यांनी कसं तो अनुभवला आणि नंतर तो वडिलांची जी परंपरा आहे ती कशी पुढे नेली त्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. नमस्कार, तुमचं खूप खूप नमस्कार. पहिल्यांदा तर म्हणजे तुमचं सगळं बालपण जेव्हा होतं जेव्हा भाऊंनी पहिल्यांदा 1984ला मला वाटतं स्थापना केली केसरी टूर्सची, तेव्हा टूर कंपनी नावाची काही गोष्ट असते, काही अशी एखादी हे असते, एंटिटी असते, असं माहिती होतं का? हो, माहिती होतं. कारण वडिलांना हा वारसा त्यांच्या भावाकडनं मिळाला. राजा राणी टूर्स हो. हे माझे काका, आणि त्यामुळे अशी टूर कंपनी असते आणि भाऊ तिकडे खूप छान काम करतायत हे आम्हाला माहिती होतं. भाऊ नेहमी बाहेर असतात हेही माहिती होतं. पण जेव्हा भाऊंनी स्वतः टूर कंपनी काढण्याचा डिसिजन घेतला, रादर त्यांना घ्यावाच लागला, त्यावेळी मात्र आम्ही असे सगळे त्यांच्या पाठीशी उभे राहिलो. भाऊ, तुम्ही व्हा पुढे, जे काम पडेल ते आम्ही करायला तयार आहोत. आणि आम्ही अगदी पिऊन पासून रेल्वेच्या लाईनीत उभं राहण्यापासून सगळी कामं भाऊंबरोबर केली. तो काळ एवढा सोपा नव्हता आता सारखा. आणि म्हणून विशेष की 50व्या वर्षी भाऊंनी, त्यांच्या 50व्या वर्षी भाऊंनी या संस्थेची स्थापना केली. आणि आपलं एक वेगळेपण उमटवलं. महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या लोकांना अनेक नानाविध पायंडे पाडून दिले, ज्याच्यामध्ये की महिलांच्या टूर अस्तित्वात नसताना महिलांच्या टूर, हनीमून टूर्स अस्तित्वात नसताना हनीमून टूर्स, किंवा स्टुडंट स्पेशल असू दे, शेतकऱ्यांच्या टूर्स असू दे, असे वेगवेगळे आयाम त्यांनी ह्या इंडस्ट्रीला आखून दिले. आणि मला वाटतं त्यांच्या आयुष्याने थाउजंड्स ऑफ पीपल हॅव इन्स्पायर्ड, आणि त्यांनी त्यांचं स्वतःचं करिअर बनवलं ह्या क्षेत्रामध्ये. मग तेव्हा वय काय होतं साधारण, आणि तुम्ही भावंड बोलायचात का? आणि तुम्हाला असं वाटायचं का एक्साइटिंग? कारण तेव्हा ना मामाच्या गावाला जाऊया असं एक असायचं फक्त. तिथून ते की आम्ही भाऊ या टूरला येतो ना, किंवा त्यांनी तुम्हाला पहिल्यांदा कधी टूरला नेलं? नाही, म्हणजे मी जसा व्यवसाय सुरू झाला तशी मी भाऊंची सेक्रेटरी बनले. आणि जिथे जिथे सुट्टीमध्ये भाऊ जायचे टूरला त्यांच्यासोबत मी असायची. म्हणजे आम्ही तेव्हा अशा टूर करायचो की नेपाळला जायचं, नेपाळवरनं हिमाचलला यायचं, आणि हिमाचलवरनं काश्मीरला, अशा आम्ही टूर करायचे. कारण भाऊ एकटेच टूर करत होते. त्यामुळे साधारणपणे वर्षात 3, 4, 5 अशा टूर्स व्हायच्या. तेव्हा भाऊंबरोबर हा सगळा प्रवास मी स्वतः केलेला आहे आणि त्याचा मला प्रचंड आनंद आहे. कारण इतकं शिकायला मिळालं भाऊंबरोबर सोबत असताना. आणि भाऊंना म्हणूनच आम्ही ह्या पर्यटन क्षेत्रातलं विद्यापीठ असं म्हणतोय. बरोबर. खूप शिकायला मिळालं आणि तो आनंद काय अवर्णनीयच होता. भाऊंचा आनंद तो आमचा आनंद. आणि भाऊंना यशस्वी करण्यासाठी काय वाटेल ते करायचं, अशी आमच्या चौघांमध्ये एवढ्या लहान वयात जिद्द निर्माण झाली होती. मग एक आहे की आताचा काळ आहे ना, वेगळे वेगळे ॲप्स आहेत, टूर कंपन्या, सगळं ऑनलाईन झालेलं आहे, बुकिंग खूप सोपं आहे. पूर्वी म्हणजे मला आठवतं की मी सुद्धा ते आपण बहुतेक समवयस्कच असो तर त्या रेल्वेच्या लाईनमध्ये उभे राहून तिकीटं काढणे, मग ते तेवढे मिळण्यासाठी, हे सगळं तुम्ही केलं असेल. आणि मग त्या अनुभवांमधून काय काय शिकत गेला टप्प्याटप्प्यावर? बापरे, टुरिझम म्हणजे एक मोठं इन्स्टिट्यूट आहे, ही जगाची शाळा आहे असं म्हणता येईल. कारण ह्याच्यामध्ये फक्त तुम्ही भारतातूनच नाही शिकलात तर जगभरातून शिकलात. आणि फक्त भाऊच नाही टीचर, तर आमचे सगळे पर्यटक आमचे टीचर होते. त्यामुळे खूप शिकायला मिळालं आणि आम्ही त्याचे ऋणी पण आहोत.
पण हे जे तुम्ही म्हणालात की अगदी 14-15 अशी वय होती आमची हो. आणि रात्री स्टेशनवर लाईनीत उभं राहायचो राहायचो. आम्ही अख्खी रात्र स्टेशनवर. त्याच्यानंतर त्या काळामध्ये असे तिकीट्स पण सगळ्यांना मिळायची नाही, वेटलिस्टवर असायची तिकीट. तर आम्ही अगदी बसून जम्मूपर्यंतचा प्रवास मी स्वतः केलाय. तर असे म्हणजे ज्या ज्या गोष्टींमधनं तुम्ही जातो तेवढे तुम्ही टफ बनत जाता, तेवढे तुम्ही नीडर बनत जाता, तेवढे तुम्ही यशस्वी बनत जाता. आणि हे 14-15व्या वर्षात हे कष्ट म्हणजे मला वाटतं आताच्या युथनी हे लक्षात ठेवायला पाहिजे. जेवढे कष्ट तुम्ही तुमच्या सुरुवातीच्या आयुष्यात करता, साधारणपणे 15 ते 25-30 ह्या वयात तुम्ही जर खूप कष्ट केले तर तुमचं नक्कीच पुढचं आयुष्य सुखाचं जाणार आहे. कारण दॅट बिकम युअर बेस आणि तुम्हाला आयुष्याची लढाई सोपी जाते असं मला वाटतं. मग पहिलं ऑफिस जे होतं केसरीचं ते अगदी छोटंसं मुंबईमध्ये, आणि मेनू ठरवणं, टूर प्लॅन करणं, हॉटेल्सची कॉन्टॅक्ट, आणि तेव्हाचे फोन म्हटलं तर फोन लाईन सुद्धा लोकांकडे फारशा नसायच्या. हे सगळं करत असताना ते कसे कसे कॉन्टॅक्ट सगळे डेव्हलप होत गेले, आणि मग एक आता विस्तृत परिवार अशा अर्थाने केसरीचा सगळ्याच देशांमध्ये आहे. मला जे आठवतंय की आम्ही सगळे रात्र बसून त्या डिरेक्टरी मधनं पत्ते घेऊन आम्ही लोकांना पत्र पाठवायचो की भाऊंनी म्हणजे केसरी भाऊंनी नवीन संस्था स्थापन केली आणि तुम्ही त्याचे भाग व्हा. भाऊंच्या काही मित्रांनी, भाऊंचा स्वभाव खूप छान होता, त्यांचं नेटवर्क खूप छान होतं. भाऊंच्या अनेक मित्रांनी भाऊंना मदत केली सुरुवातीच्या काळात. म्हणजे अख्ख्या टूरच्या टूर ते भरवून द्यायचे, हे आमचे फ्रेंड्स आहेत, किंवा ते असं मार्केटिंग करायचे, केसरी भाऊंनी नवीन संस्था स्थापन केली आहे, तुम्ही चला. तर असा भाऊंच्या मित्रांचा पण खूप मदत झाली. बँका तेव्हा आम्हाला कर्ज द्यायच्या नाही, त्यावेळी अनेक मित्रांनी पुढे येऊन भाऊंना भांडवल दिलं, कारण भाऊंकडे भांडवलही नव्हतं त्या काळामध्ये. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी ज्या मॅन्युअल आहेत त्या आम्ही केलेल्या आहेत. सेकंड क्लासने फिरलोय, रात्रभर स्टेशनवर राहिलोय, लोकांना डिरेक्टरीमधनं पत्त्यांवर पत्र पाठवली आहेत, अनंत फोन केले आहेत, प्यून म्हणून ऑफिस झाडलंय, त्या ऑफिसमध्ये रात्रभर बसलोय, कामं केली आहेत. किंवा 300 लोकांचं, मी 14-15 वय माझं होतं आणि 300 लोकांचे साधारणपणे आमचे काश्मीरचे ग्रुप असायचे. तर त्याची सगळी रेल्वेची मॅनेजमेंट ही बॅकएंडला मी करायची. तर आणि मला इथून बॉम्बे ऑफिस मदत करायचं. म्हणजे हे सगळं आता खूप कठीण वाटतंय, पण तेव्हा आम्हाला ते कठीण नाही वाटलं, कारण तेव्हाच्या जगण्याची ती रीत होती. आणि आपल्याला हा व्यवसाय यशस्वी करायचा आहे तर हे सगळं करायला पाहिजे. म्हणजे माझा भाऊ फक्त मोठा भाऊ मुंबई ते जम्मू आणि जम्मू ते मुंबई असा आठवड्यातनं 2दा प्रवास करायचा. बापरे. आणि वडील दर आठवड्याला श्रीनगर ते जम्मू आणि जम्मू ते श्रीनगर असं दर आठवड्याला करायचे. हा असा पॅटर्न होता. मग मला सांगा, तुम्ही एवढ्या सगळ्या गोष्टीतनं एवढ्या लहान वयात गेल्यानंतर तावून सुलाखून आम्ही निघालो भाऊंबरोबर ह्या सगळ्यातून. आणि लोकांशी कसं वागावं, लोकांकडून कसं शिकावं. म्हणजे भाऊ नेहमी म्हणायचे की प्रत्येक व्यक्ती आपल्याला शिकवतो. काही व्यक्ती तुम्हाला प्रेरणा देतात कसं वागावं, आणि काही व्यक्ती तुम्हाला प्रेरणा देतात कसं वागू नये. खरंय. त्यामुळे हे सगळं त्यांच्या बरोबर राहताना हळूहळू शिकत गेलो. त्यावेळी त्याचं काही वाटलं नाही, पण मागे वळून बघताना आम्हाला लक्षात येतं की भाऊंनी आम्हाला किती मोठा शिक्षणाचा हा ठेवा दिलाय, किंवा किती त्या गोष्टींचा आम्हाला आता हा पर्यटन व्यवसाय सांभाळताना फायदा होतो. 2-3 गोष्टी आहे की जेव्हा आपण पर्यटक घेऊन जातो तेव्हा प्रवास सुखकर झाला पाहिजे, त्यांचा जो निवास आहे तो सुखकर झाला पाहिजे, आणि भोजन छान उत्तम असलं पाहिजे. म्हणजे ह्या गोष्टींपैकी एखादी जरी टॉसवर थोडीशी गेली तर किरकिर करणारे जास्त बहुंशी लोक तसेच असतात. तर हा ताळमेळ कसा साधायचा, तर ती प्रोसेसेस, कारण प्रत्येक गोष्टीला SOP एक डेव्हलप करतात, तसं तुमची काय होती? भाऊंचं इतकं बारीक लक्ष असायचं की ते वाढप्याने ते जेवणाचं ताट कसं वाढायचं. त्याच्यानंतर त्यांनी
कळकट्ट त्यांचे ते कपडे कपडे वगैरे, असायचे, हा. ते सगळं भाऊनी बदललं. भाऊनी त्यांना युनिफॉर्म्स आणले आणि त्यामुळे आम्हाला पण ती सवय झाली की सुखाचा मार्ग पोटातून जातो. त्यामुळे जेवण तर उत्तम असलं पाहिजे, त्याच्या सोबतीला आपली राहण्याची, आपण म्हणतो तिकडे फक्त रात्री जाऊन राहायचंय, पण ते जर तुम्हाला 4 स्टार हॉटेल आणि किंवा चांगली ती व्यवस्था असेल, स्वच्छ असेल, तर नक्कीच तुम्हाला आनंद होतो. तर ते आम्ही जोपासलंय की काहीही झालं तरी सहलीचा दर्जा खालावू द्यायचा नाही. हा आमचा पूर्वीपासूनच प्रयत्न आहे. आणि हे बघा, ह्या व्यवसायाचं सगळ्यात डिफिकल्टी अशी आहे, अनंत प्रकारचे, अनंत स्वभावाचे लोक आमच्या सोबत येतात. बरोबर. त्या सगळ्यांची मोड बांधून त्यांना हॅपी ठेवण्यासाठी जर लाखो लोक आज केसरी बरोबर फिरताना हॅपी होत असतील, तर काहीतरी आम्ही चांगलं करतोय, जे त्यांना आवडतंय, जे त्यांना भावतंय. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमचे टूर लिडर्स, टूरवर ज्या तऱ्हेने ते लोकांची काळजी घेतात, म्हणजे हे आम्ही नाही म्हणत, पण आमचे गेस्ट म्हणतात की आमच्या मुलापेक्षा त्याने आमची जास्त काळजी घेतली. आणि तेव्हा जो आनंद होतो ना, तो अवर्णनीय असतो आम्हाला, कारण त्याच्याचसाठी जन्मलोय ना. बरोबर. मग हा प्रवास सुरू झाला आणि छान केसरी बरोबर रुजत वाढत असताना अचानक एक लग्नाचा टप्पा येतो. आणि मग आयुष्य बदलून गेलं झेलम, की म्हणजे भारतातून एकदम अमेरिकेत जायचं थोडं अवघड गेलं असेल ना? ऍक्च्युली त्या वयात ना मला असं वाटायचं की हा व्यवसाय नको, ह्याच्यामध्ये खूप कष्ट आहेत. तर जेव्हा मी अमेरिकेला निघाले तेव्हा आय वॉज एक्सायटेड की मी हा व्यवसाय सोडून कुठेतरी दुसरीकडे जाते, ह्याचा मला त्यावेळी आनंद झाला. पण नंतर लक्षात आलं की कदाचित तेच जीवन आहे बहुतेक, की तिकडे गेल्यावर जाणवलं की मला ते किती आवडत होतं. त्या लोकांभोवती असणं, त्यांच्या आनंदात सहभागी होणं, किंवा भाऊ किती कष्ट घेत आहेत हे सगळ्या ह्याची मूठ बांधण्यासाठी, हे सगळं मी मिस करायला लागले जेव्हा अमेरिकेत गेले. नंतर मी अमेरिकेत व्यवसाय शोधत होते की मला आता काय करायचंय, मला नोकरी नाही करायची तर मी काय व्यवसाय करू शकते. आणि अनेक असे व्यवसायाच्या आयडियाज हे करताना मी माझी स्वतःची ट्रॅव्हल एजन्सी तिकडे सुरू केली. आणि त्यावेळी लक्षात आलं की तू काहीही कर, युअर डेस्टिनी इज ट्रॅव्हल, असं मला वाटलं त्यावेळी. आणि मग मी झोकून दिलं त्या व्यवसायामध्ये. तो व्यवसाय मी व्यवस्थित उभा केला 3-4 वर्षांमध्ये. पण 2000 साली एक अशी अपॉर्च्युनिटी आली माझ्या नवऱ्याला की परत भारतात येऊ शकतो तो. तेव्हा आम्ही हो नाही असं करता करता शेवटी डिसिजन घेतलं की फॅमिलीकडे जाऊया. आणि 2000 साली आम्ही परत आलो भारतात. आणि त्याच वेळी पुण्यात, म्हणजे मुंबई मला खूप गर्दी आणि असं अवघडल्यासारखं वाटत होतं की परत जायचं का अमेरिकेला. त्याच वेळी पुण्याचं ऑफिस आम्ही सुरू केलं आणि मला पुणे खूप आवडलं. मी पुण्यात सेटल होण्याचा त्यावेळी डिसिजन घेतला आणि पुण्याच्या ऑफिसची जबाबदारी मी घेतली. आणि देन 2 वर्षात पुणे बिकेम द सेकंड लार्जेस्ट रेव्हेन्यू अर्नर फॉर केसरी. आणि माझा प्रवास सुरू झाला 2000 सालापासून पुण्यात. अमेरिकेतलं जीवन तसं म्हटलं ना तर सगळ्यांसाठीच खडतर आहे. कारण भारतामध्ये आपल्याला घरामध्ये मदत करण्याला सगळ्या प्रकारचे मदतनीस असतात. आणि तुमच्याकडे थोडासा बरा पैसा असेल तर तुम्ही अगदी स्वयंपाकापासून त्या सगळ्या सेवा छान उत्तम मिळवू शकता. तिथे तुम्हाला सगळं, ड्रायव्हिंग स्वतःच करायचंय, मुलांना स्वतःच वाढवायचंय, स्वयंपाक भांडी सगळं करायचंय. अवघड नाही वाटलं थोडं की अरे काय हे? खूप रडले, खूप रडू आलं की मी काय करते अमेरिकेत. तर झेलम भांडी घासते, जी भांडी मी कधीच घासली नव्हती. तर भांडी घासावी लागतात. पण त्याच्यात एक चांगली गोष्ट काय झाली माहितीये का, मी खूप इफिशियंट झाले. मला मुलाला वाढवायचं होतं, मग त्याला बेसबॉलला न्यायचं, त्याला शाळेत न्यायचं, त्याच्यानंतर त्याला संस्कार वर्गाला न्यायचं, ह्याच्यात माझी प्रचंड धावपळ व्हायची. आणि ह्या सगळ्यात मी व्यवसाय पण करत होते. पण आय बिकेम मोर इफिशियंट. ॲट अ टाइम आय कॅन डू इट. आणि माझाच मला इतका काय म्हणा, एक कॉन्फिडन्स इतका वाढला की आय कॅन डू एव्हरीथिंग. मी घर करू शकते, घर सांभाळू शकते व्यवस्थित, मी मुलाचं सगळं व्यवस्थित करतेय, व्यवसाय चालवते.
ह्याचा मलाच म्हणजे ही मी झेलम नाहीये, मी ही वेगळी झेलम बनले तिकडे अमेरिकेत. मग ते मला खूप म्हणजे अमेरिकेचं मी ऋणी आहे कारण त्याच्यासाठी, कारण केली ती सगळी कामं मी सुरुवातीला रडत रडत केली, पण नंतर मला त्याचा अभिमानच वाटला की त्याच्यामुळे मी आज ही झेलम घडले. मी खूप मल्टीटास्कर झाले. मला जीवन दोन्ही देशांचं जवळून बघायला मिळालं, जगायला मिळालं, अनुभवायला मिळालं. त्यामुळे मला माणसांची किंमत सुद्धा कळली की इथे असलेलं भरलेलं घर आणि तिथे दिवसभर एकटं राहायचं म्हणजे आपल्या माणसांची काय किंमत आहे ते अमेरिकेत गेल्यानंतर कळलं. खूप जीवाभावाचे मैत्र मिळाले. आजही त्यांच्याशी आमची दोस्ती आहे अमेरिकेतल्या फ्रेंड्सची. आणि हे सगळं मी अमेरिकेत गेले नसते तर कदाचित झालं नसतं. बरोबर. मी अशीच लाडावलेली अल्लड मुलगी राहिली असते, कदाचित एवढं सगळं माझ्या हातून घडलं नसतं जे माझ्या अमेरिकेला जाण्यामुळे कदाचित घडलं. त्यामुळे मग अशी सवय लागली की प्रत्येक गोष्टीत चांगलं काय आहे ते शोधायचं. आणि अमेरिकेत मला हे चांगलं शोधण्याची संधी मिळाली. तिकडचे लोक कोणाविषयी वाईट बोलत नाहीत. हा एक मला त्यांचा खूप गुण आवडला. ते सदैव मदत करायला तत्पर असतात आणि हे माझ्यात कसं मला अडॅप्ट करता येईल हे करायचा मी प्रयत्न केला आणि अमेरिकेचा मला त्यामुळे खूप फायदा झाला. मी जेव्हा पुण्यात आले तेव्हा मी म्हटलं मी अमेरिकेची सर्व्हिस ह्या पुण्यातल्या लोकांना देणार. बरोबर. आणि ते आय टूक द चॅलेंज. आणि सुरुवातीला लोक म्हणायचे तुम्ही पुण्यातल्या दिसत नाहीत. म्हटलं नाही, एलियन आहे आज पुण्याला, पण थोड्या दिवसांनी पुणे असंच होणार आहे. आज आज पुण्यात असं झालंय की जिथे सर्व्हिसचं महत्व लोकांना पटलंय. अगदी. आणि कंपनी तिथली जी होती तिचं नाव होतं A to Z. मला वाटतं A to Z. आणि व्हॉट इज द स्टोरी? आमच्या दर्शकांना त्या A to Z चं सांगा ना. नावं शोधत होतो आणि आमच्या घरात सगळ्यांची नावं A वर नाहीत. म्हणजे माझ्या सासरे, दोन्ही मुलं, अमित, तेव्हा एक मुलगा होता, मग अमित आणि अर्जुन म्हणजे आमच्याकडे 2 A आहेत. तर माझ्या नवऱ्यांनी असं हे केलं की इंटरनेटवर सर्च करताना नंबर असेल तर यू कम ऑन टॉप. ओके. तर म्हणून च्या ऐवजी A नंबर 2 म्हणजे 2 A's म्हणून A नंबर 2 आणि झी म्हणजे अमेरिकन झी म्हणतात पण आपण झेड, मग तो झेड माझं अक्षर. असं A to Z टूर्स अँड ट्रॅव्हल्स. असं आम्ही काही बाकी स्टोरी नाही, पण आमची नावं गुंफून आम्हाला काहीतरी करायचं होतं. तसं सुरू झालं आणि खरोखर म्हणजे डोक्यावर बर्फ आणि इथे साखर असेल जिभेवर तर मला एक लक्षात आलं तिकडे की तुम्ही सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये आपण यशस्वी होऊ शकतो. बरोबर. कारण मी अख्ख्या अमेरिकेतनं मी घरातून बिझनेस करत होते पण संपूर्ण अमेरिकेतनं माझ्याकडनं तेवढा क्लायंटेल तयार झाला होता की ते माझ्याकडनं तिकीट्स घ्यायचे, पॅकेजेस घ्यायचे. असं मग काय होतं की एक आपण छोटं घर दुसऱ्या देशामध्ये उभं करतो, स्वतःचं विश्व उभं करतो, ते सगळं थांबवून पुन्हा इकडे यायचं आणि पुन्हा नव्याने उभं करायचं. एक वयाचा टप्पा पण गेलेला असतो. थोडी अँझायटी होती ना. 2-3 गोष्टी होत्या. एक तर पहिलं जेव्हा अमितने प्रपोजल आणलं माझ्या नवऱ्याने, त्याला संधी मिळाली इथे यायची, भारतात येण्याची, तेव्हा मी म्हटलं आता आपण सेटल झालो, आता नको परत भारतात जायला. मग आम्ही विचार करत होतो तेव्हा म्हटलं नाही पण मग आपल्या माणसात जायला मिळेल, राहायला मिळेल, परत विचार करूया का. मग आम्ही हा डिसिजन घेतला की आपण 1 वर्ष जाऊन बघूया, आपल्याला नाही आवडलं तर आपण परत येऊया. सो मी घर वगैरे सगळं तिथे ठेवलं होतं. माझा बिझनेस पण मी तसाच ठेवला होता, म्हणजे फोन लाईन बंद नव्हत्या केल्या. आणि आम्ही भारतात आलो. भारतात आल्यानंतर मग इथली सवय झाली, इथे ते माणसांमध्ये, परत ते टूर्सचं वातावरण, हे सगळं मग आवडलं. मग 1 वर्षांनी पुन्हा जेव्हा डिसिजन घ्यायचं तेव्हा जायचं की नाही, तर त्यावेळी म्हटलं राहूया तिथे. आणि आम्ही अशा तयारीने आलो होतो की भारतात गेल्यानंतर हे चांगलं नाही, ते चांगलं नाही, आपल्याला आता ह्याची सवय झाली, हे काही बोलायचं नाही, तरच आपलं तिकडचं जीवन, कारण सवयी तुमच्या बदलतात ना. पण इथेच 22 वर्ष गेली होती,
त्यामुळे इथली पण बऱ्यापैकी माहिती होती. सो आम्ही ठरवून आलो होतो की मग जेव्हा डिसिजन घेतला तेव्हा मात्र आता मागे वळून बघायचं नाही. मग आता राहायचं इथे डिसिजन घेतल्यावर मग आम्ही परत मागे नाही वळून बघितलं किंवा दुःख नाही करत राहिलो की अरे तिकडे आपलं घर होतं, अरे तिकडे असं होतं. हे नाही करत बसलो आम्ही इथे रुळलो छानपैकी. पण मग इथे आल्यानंतर इथे पण कुटुंबाचा हा जो व्यवसाय होता त्यांचं एक वेगळं सेटअप असणार सगळा, आणि त्यामध्ये त्यांना पुन्हा जी झेलम आधीपासून होती त्या झेलमला पुन्हा समाविष्ट करून घ्यायचंय असा प्रसंग जेव्हा येतो तेव्हा काही ना काहीतरी थोडं कुठे हे होत असतं, कारण जिग्सॉ पझल पुन्हा सगळं बसवायचं म्हणल्यानंतर. तर तेव्हा काय नेमकी परिस्थिती झाली आणि मी आले तर मी भाऊंची मुलगी, हो, म्हणजे मला जे इतरांना मिळालंय ते मिळणं गरजेचं. त्यामुळे बरोबर. मी आल्याबरोबर मी डिरेक्टर झाले कंपनीत. पण तेव्हा माझ्यावर जबाबदारी अशी टाकली गेली की खुर्ची तुझी आहे, हो, आता त्याला सक्षम बनणं ही तुझी जबाबदारी आहे. आणि कसं असतं ना की तुमच्या घरात एकतर आई वडील ते पण यशस्वी आहेत, मग दोन्ही मोठी भावंड यशस्वी झाली आहेत आणि त्यांनी बिझनेस एका वेगळ्या उंचीवर, मी परत आले तोपर्यंत एका वेगळ्या उंचीवर त्यांनी नेऊन ठेवला होता बिझनेस. मग आता मला काय, माझं काहीतरी हे असलं पाहिजे. तर मला ही अपॉर्च्युनिटी मिळाली की पुण्यामध्ये केसरीचं नाव करायचं. ती मी जोमाने खांद्यावर घेतली. आणि सक्सेस म्हणजे काय, जेव्हा तुम्ही छोट्या छोट्या गोष्टीतनं यश मिळवता ते दॅट बिकम्स सक्सेस. बरोबर. तर जसं जसं मला इथे यश मिळत गेलं, मी माझे डिसिजन इथे घ्यायला लागले, मग आपोआप जरी ते मोठे असले तरी ते व्हॅल्यू करायला लागले आणि मग तुमचं एक स्थान निर्माण होतं. मग मी थोडे दिवसांनी माईसची जबाबदारी घेतली शिरावर. ते माईस मी सक्सेसफुल केलं. त्यामुळे मग तुम्ही एकदा कुठली गोष्ट यशस्वी केली की तुम्हाला यश म्हणजे तरी काय, तुमचे पाठी फॉलोअर्स तयार होतात, तुम्हाला आपोआप लिडरशिपचा रोल मिळतो. आणि तसं मतलब कारवा बनता गया काही की ते आपोआप की नाही त्या करतील ते बरोबर असतं. हे डिसिजन घेणं किंवा एक स्वतःची ओळख निर्माण मी करू शकले केसरीमध्ये. जरी मी ह्या लोकांनंतर आले तरी एक माईसचा सक्सेस माझ्या पाठीशी होता. मी काही टूर्समध्ये बऱ्याच सुधारणा केल्या. असं म्हणजे ऑलवेज रिस्पॉन्सिबिलिटी इज नॉट गिवन, रिस्पॉन्सिबिलिटी इज टेकन. सो माझ्याकडे खूप मोठा तलाव होता. त्या तलावातल्या अनेक रिस्पॉन्सिबिलिटी मी स्वतःहून अंगावर घेतल्या आणि मग त्यात तुम्हाला यश मिळालं की तुम्हाला कोणी रोखू शकत नाही. बरोबर. तसं जसं एकेकाळी तुमच्या म्हणजे भाऊंनी जसं आपल्या भावापासून स्वतंत्र एक आपलं कंपनी निर्माण केली आणि ती उभी पण केली, वीणाताईंनी पण त्यांचं एक सुरू केलं वेगळं. पण ते जेव्हा वेगळं होतं तेव्हा थोडं वाईट वाटतं, त्रासाचं वाटतं. ऍक्च्युली आम्हाला राजा काकांपासून भाऊंनी जेव्हा वेगळी कंपनी सुरू केली तेव्हा पण आम्हाला प्रचंड त्रासदायक झालं. आमच्या भावंडांचे संबंध खूप छान होते तरीही आम्हाला ते क्लेशदायक होतं. तसंच वीणाताईंनी जेव्हा नवीन कंपनी सुरू केलं तेव्हाही ती परिस्थिती क्लेशदायक होती. पण आज महाराष्ट्राला दोन उत्तम कंपन्या मिळाल्या आहेत. टुरिझमचा शेअर वाढतोय. त्यामुळे जी गोष्ट सुरुवात काही कडू असली पण ज्याचा शेवट गोड असतो ती गोड. आमची फॅमिली एकत्र आहे. कुटुंब म्हणजे खूप घट्ट बांधलेले, म्हणजे भाऊंना वीणाताईंना तुम्हाला म्हणजे त्या प्रेस कॉन्फरन्सेस वगैरे सगळ्या मी स्वतः अटेंड केलेल्या आहेत. पण आपलं एक छान जे कुटुंब आहे ते टिकून राहून खरं एकाच झाडाखाली सगळे नाही झालंय. बिझनेस वेगळे झाले पण कुटुंब आम्ही एकत्र ठेवलंय. आमची मुलं एकत्र फिरतात, एकत्र जातात, प्लॅन्स एकत्र करतात, पार्ट्या एकत्र करतात. हे सगळं व्यवस्थित आहे. त्यामुळे आता पाठी वळून बघताना काही असं वाटत नाही. त्यावेळी ती परिस्थिती आपण जगतो. अगदी. आणि मग आपण टुरिझमच्या क्षेत्राकडे येऊ की खूप उतार चढाव असतात, अनेक संकट येतात, परिस्थिती नेहमी सारखी नसते. कारण तुम्ही इतक्या देशांमध्ये म्हणजे कधी तुम्ही मायनस टेम्परेचरला असाल तर कधी एकदम 40-45 डिग्रीला असाल. हे सगळं मॅनेज करताना कसं ते टप्पे ठरवले आणि
प्रत्येक देशाचं जे वैशिष्ट्य असेल त्याला धरून टूर प्लॅन करताना तुमची थॉट प्रोसेस काय असते? पहिली थॉट प्रोसेस म्हणजे या भारतीयांना जग दाखवायचं आणि जगातल्या लोकांना भारत दाखवायचं, ही आमची मेन थॉट प्रोसेस. आणि हे जग दाखवताना पैशापेक्षा जास्त आम्ही त्यांच्या आनंदाचा विचार करतो. मग त्यांचा आनंद कुठे असतो? जे त्या देशात जात आहेत तिकडे ज्या गोष्टी आहेत त्या त्यांना बघायला मिळाल्याच पाहिजेत. त्यांना जे जेवण आहे ते उत्तम असलं पाहिजे आणि त्यांची व्यवस्थित काळजी घेतली गेली पाहिजे. सेफ्टी, परदेशात जाताना आम्हाला सेफ्टीचा जास्त विचार करावा लागतो आणि म्हणूनच लोक मोठ्या संख्येने टूर्सला जातात, कारण ती सेफ्टी आम्ही त्यांना देऊ शकतो. आमच्या मुलांना माहिती असतं कुठे जायचं नाही, ह्या प्रदेशात रात्री फिरायचं की नाही फिरायचं हे त्यांना माहिती असतं. त्यामुळे लोक सेफ फील करतात आणि मोठ्या संख्येने आमच्यासोबत फिरतात. मी स्वतः 7 खंड बघितले आहेत. वा. त्यामुळे जग कसं आहे ते साधारणपणे मी अजून सगळे देश नाही बघितले, पण 7 खंड माझे झालेले आहेत. त्यामुळे एक जग कसं आहे इथे मी म्हणते एनवी नाही, इट इज काय भाऊंचे आशीर्वाद म्हणा आणि आम्ही ज्या बिझनेस मध्ये आहोत राईट त्याच्यामुळे हे शक्य झालं. एकट्या दुकट्याला शक्यच आहे असं नाही, पण ह्याच्यातही आनंद असा आहे की माझ्याबरोबर जे लोक होते अंटार्क्टिकाला त्याच्यामध्ये पण बरेच लोक होते की ज्यांचे 7 खंड झाले आणि अंटार्क्टिका हे त्यांचं स्वप्न होतं. तर ही स्वप्न लोकांची फिरण्याची मोठी आम्ही करू शकलो आणि सत्यात उतरवू शकलो. ह्याचा आनंद पण त्याच्यासोबत खूप आहे. प्रत्येक वर्षी आम्ही काहीतरी नवीन टूर लॉन्च करतो, कारण ज्या लोकांनी सगळं बघितलंय मग त्यांना तिथे जाण्याची संधी मिळावी म्हणून. तर हे काय म्हणजे लोकांसाठी हे करायचंच आहे म्हटल्यावर आम्हाला सुचतं आणि आम्ही करत जातो. कुठे काही कंप्लेंट्स आली, कुठे काही नाही आवडलं लोकांना, तर लगेच ते करेक्ट करण्याचा आम्ही प्रयत्न करतो आणि द्यायचं ते चांगलंच द्यायचं. आज मी अभिमानाने सांगू शकते तुम्हाला की केसरीच्या ज्या टूर्स आहेत त्या 200% व्हॅल्यू फॉर मनी आहेत. कारण तुम्हाला मिळणारी हॉटेल्स, तुमचा टूर लीडर, तुमचं जेवण आणि फूडची घेतली जाणारी काळजी, ह्याच्यात सगळीकडे फरक आहे. इट इज टॉप नॉच. तुम्ही दुबई म्हणा, साऊथ अमेरिका म्हणा, नवनवीन गोष्टी आम्ही ॲड करतो. मी तिकडे जाऊन आले साऊथ अमेरिकेला आणि माझ्या लक्षात आलं की इथे मंडळींना त्रास होतो, त्याच्याऐवजी मी हा जर्नी प्लेनने दिला आणि सालार दे युनी म्हणून एक भाग आहे तो जर मी ऍड केला, ही टूर खूप सुंदर होईल. आणि मी साऊथ अमेरिकेची टूर चेंज केली. ह्या वर्षी जे लोक जाऊन आले, इट वॉज कम्प्लीट डिलाइट. अच्छा. दे आर थ्रिल्ड, दे आर व्हेरी हॅपी. म्हणजे हे बदल आम्ही कंटिन्युअस, म्हणजे चेंज इज द ओनली थिंग विच इज कॉन्स्टंट इन केसरी, असं आम्ही करत राहतो सतत. कारण आम्हाला त्यांचा आनंद, पर्यटकांचा आनंद खूप महत्वाचा आहे. मग जग असू दे, आम्हाला सुनामीच्या वेळी आम्ही जपानमध्ये होतो, 9/11च्या वेळी आम्ही अमेरिकेत होतो. आपल्या भारतातल्या म्हणजे प्रचंड तणावाखाली आम्ही जातो अशा वेळी. कारण विवेकानंद रॉक मेमोरियलवर आमचा ग्रुप अडकला होता सुनामीच्या वेळी. त्याच्यानंतर चारधामचं ढगफुटी झाली, त्यावेळी आमचा ग्रुप तिथे, म्हणजे 4-5 ग्रुप चारधामच्या इथे अडकले होते. पण जो वरती अडकला होता त्या ग्रुपने इमिजिएटली मागच्या लोकांना सांगितलं तुम्ही परतच जा, म्हणजे दुसरा काही पर्याय नाही. आणि सगळ्याच्या सगळ्या लोकांना आमच्या टूर लीडरमुळे ते वाचले. ही एक घटना, म्हणजे ज्या टूर लीडरने ह्या सगळ्या लोकांना वाचवलं तो टूर लीडर मात्र वाचू शकला नाही आणि ह्याचं आम्हाला आयुष्यभर दुःख राहणार आहे. फॅमिलीची काळजी घेतली केसरीने, पण हे असे प्रसंग आले की हलायला होतं. अगदी असं नव्हतं व्हायला पाहिजे, पण काय करणार, निसर्गापुढे अनेक वेळा काही चालत नाही आणि ते कधी कोणाला कुठे गाठेल निसर्गाचा प्रकोप खरंच सांगता येत नाही. आणि एक आहे की प्रत्येकाला कुठली ना कुठली भीती असते.
म्हणजे कोणाला क्लास्ट्रोफोबिया असतो, कोणाला अजून काही हायड्रोफोबिया असतो वरती जाण्याचा. पण मला आठवतं की झेलमने एक बंजी जम्पिंग करून कसं ते मात केली. त्यावेळी भीती वाटत होती, काय वाटलं नेमकं आणि कुठल्या वयाला? ही जी भाऊंबरोबर काम करणारी झेलम होती 15 वर्षाची, अतिशय लाजाळू, अतिशय भित्री आणि असं म्हणजे अशी होती. आणि जसं जसं ह्या व्यवसायाने मला प्रगल्भ केलं तशी माझी बकेट लिस्ट वाढत गेली. आणि विमानाची भीती असणारी मी अनंत विमानाने प्रवास केले. पण काय असतं, तुम्हाला जी भीती असते, वन्स यू कॅप्चर दॅट फिअर, तर तुम्ही त्या फिअरवर मात करू शकता. टू कॉन्कर द फिअर यू हॅव टू कॅप्चर द फिअर. सो बेसिकली हे झालं. आणि मग मी म्हटलं 50व्या वर्षी स्वतःला काहीतरी गिफ्ट द्यायला पाहिजे. मग ते काय, चला माझ्याकडे ऍडव्हेंचर कमी आहे, मग मला हे सगळ्यात मोठं ऍडव्हेंचर करायचंय, बंजी जम्पिंग. व्हेन आय वेंट देअर, ती हाईट बघून परत मी एकदम गलित गात्र झाले. हे आपल्याला शक्य नाही, जमणार नाही. पण माहितीये का, त्या वॉलवर लिहिलं होतं तिकडे, फिअर इज टेम्पररी, रिग्रेट इज परमनंट. ऍब्सोल्युटली. मी ते वाक्य वाचलं आणि म्हटलं, आज जर मी नाही केलं तर आयुष्यात कधीच ही झेलम बदलणार नाही, हिला बदललंच पाहिजे. आणि मी बंजी जम्प केलं. ते केल्यानंतर मी वेगळी झाली, मी फिअरलेस झेलम झाले. कारण खरंच सांगते, मी माझं भय कुठच्या कुठे पळालं. त्याच्यानंतर मग मी म्हटलं, आता स्काय डायव्हिंग केलं नाहीये. मग 55व्या वर्षी मी स्काय डायव्हिंग केलं. वंडरफुल. ते कुठे केलं? आणि ते मी ऑस्ट्रेलियामध्ये केलं, सिडनीच्या बाजूला. तर मग हे केल्यानंतर अजून आपण लीडर बनत जातो, की होतो फरक आपल्या आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्ट. आणि मला असं वाटतं, तुम्ही जेव्हा पर्यटन करता किंवा खूप फिरता तेव्हा तुम्ही खूप समृद्ध होता. आणि ते आमच्या बाबतीत भरभरून व्हायला झालं. मला असं वाटतं की जगात सगळीकडे जा, माणसं ही सेम असतात. शेवटी त्यांचे इमोशन्स, रीती पद्धती, चालीरीती वेगळ्या असतील, पण माणूस सेम आहे सगळीकडे. आणि त्याला प्रेम हवं असतं. ते प्रेम तुम्ही भरभरून देऊ शकलात तर बऱ्याच गोष्टी सोप्या होतात. म्हणजे मी खूप साऱ्या अशक्य गोष्टी मी शक्य करून दाखवलेत. म्हणून मी ऑथॉरिटेटिव्हली सांगू शकते की प्रेमाने जेवढं सॉल्व्ह होतं तेवढं भांडणाने नाही सॉल्व्ह होत. वंडरफुल. आणि हे सगळं करत असताना ना, काही आपले कौटुंबिक गोल्स असतात, की कुटुंबाला, मुलांना वेळ देणं आहे, क्वालिटी वेळ देणं, पतीला वेळ देणं, आई वडील असतात तेव्हा त्यांना वेळ देणं. ह्या सगळी नाते जपत जपत व्यवसायाकडे कुठेही दुर्लक्ष न होऊ देणं, तारेवरची कसरत आहे ही सगळी. आणि ही कशी जमवते? आणि मग जेव्हा रिलॅक्स व्हायचं असतं, मला आता अनवाइंड व्हायचं आहे, तर काय? तारेवरची कसरत तर असते. म्हणजे सुरुवातीला तुम्हाला नेहमीच मदत मिळते असं नाही, मध्येच ती बाई जाते किंवा अशा अनेक गोष्टी येतात. त्यामुळे घर सांभाळणं ही माझी प्रायोरिटी होती, माझी मुलं ही माझी प्रायोरिटी होती, आणि माझं केसरी ही माझी प्रायोरिटी होती. त्यामुळे मी कधी अशा खूप कुठे गेले पार्टीजला किंवा खूप एन्जॉय केलंय, म्हणजे तो भाग राहतो अशा वेळी. पण त्याचं मला काही वाईट वाटत नाही, कारण मी मुलांना प्रायोरिटी देऊ शकले त्याच्यामुळे. कारण गोल फिक्स्ड होते, माझी मुलं, माझं घर आणि माझा व्यवसाय, ह्या माझ्या त्यावेळेच्या प्रायोरिटी होत्या. त्याला मी प्रचंड प्राधान्य दिलं की इथून मी घरी गेले की फक्त आणि फक्त मुलं, त्यांचा अभ्यास, आणि त्यांनी ती एक चांगली मुलं बनली पाहिजेत, चांगली माणसं बनली पाहिजेत, हे माझं ध्येय होतं. त्यामुळे मग त्यांचे संस्कार आणि त्या दृष्टीने त्यांनी काय शिकायला पाहिजे हेच मी इतके वर्ष बघितलं. माझा मोठा मुलगा आहे, तो आता केसरीला जॉईन झालाय, मुंबईमध्ये असतो, आणि धाकटा मुलगा अमेरिकेत आता शिकतोय. पण आय नो की दे विल, ते इतके सक्षम आहेत की त्यांचं आयुष्य ते व्यवस्थित चांगल्या मार्गाने जगतील. आणि ती माझी प्रायोरिटी होती त्या काळामध्ये. प्रत्येकाचा हा बॅलन्स ना प्रत्येकाने शोधून काढायचा आहे, कारण देर इज नो वन सोल्युशन फॉर युअर बॅलन्स.
आता वेळ मिळतोय, आता मी सोशलाइज करते, बरोबर. पण तेव्हा मला सोशलाइज करायला वेळच नव्हता. असं झालं. पण त्याचं आय डोंट हॅव एनी रिग्रेट फॉर दॅट. इट इज ओके. दॅट वॉज माय प्रायोरिटी देन. नाव सोशलायझिंगला मी प्रायोरिटी म्हणते. तरी माझ्या नवऱ्याची कुणकुण असते, नसतो वेळ. पण ठीक आहे, इट इज ओके. ज्याच्यात आनंद आहे ना ते करतो. ते केलं की आपोआप एक समाधान येतं, आणि ते समाधान मला आज आहे. जेव्हा टूरवर जाते, जेव्हा लोक खुश आहेत किंवा त्यांनी जग केसरी बरोबर बघितलंय, हे जेव्हा मला कळतं तेव्हा असे गुजबम आल्यासारखा आनंद होतो. खूप छान वाटतं, खूप समाधानी वाटतं. आणि मग आता ध्येय काय पुढचं केसरीसाठी? आणि एक राहिलंच की अनवाइंड करायचं असेल स्वतःला, तर नेमकं काय? अनवाइंड करायला मी 2 गोष्टी करते. एक, मला वाचनाची आवड आहे. मग एक मस्तसं पुस्तक घेऊन वाचायचं. सुरुवातीला मी फक्त आणि फक्त सेल्फ इम्प्रुव्हमेंटची बुक्स वाचायचे. पण आता असं काहीतरी एखादं वपूंचं पुस्तक घ्यावं आणि वपुर्झा वाचत बसावं, मुलांचं एखादं पुस्तक घेऊन वाचायचं. माझ्याकडे खूप मोठी लायब्ररी आहे, त्यातली बरीचशी पुस्तकं मला अजून वाचायची आहे. सो माझं पुढचं ध्येय ते आहे. यातलं प्रत्येक पुस्तक, महिन्याला एक पुस्तक तरी वाचायचं, असं गोल मी घेतलेला आहे. दुसरं अनवाइंडिंग इज, मला पदार्थ बनवायला आवडतात. क्या बात आहे. मी चांगला स्वयंपाक मनावर घेतलं तर चांगला स्वयंपाक करू शकते, आणि वेळ मिळाला इनोव्हेटिव्ह स्वयंपाक करू शकते. कारण मी आता जगभरात कॉम्बिनेशन काय केलेले कधी स्वयंपाकात? खूप करते काही. म्हणजे स्ट्रेंजेस, म्हणजे मी जर किचन मध्ये गेले तर कुठलीही भाजी पूर्वी आपण खाल्लेली नसते, पण ती चांगली असते, ती लोकांना आवडते. म्हणजे काहीही वेगळं पदार्थ करण्याचीच मला आवड आहे. मी जर बाहेर गेले आणि मला एखादं सूप आवडलं तर ते पुढच्या आठवड्यात ते सूप आपल्या घरी बनणार. सो असं मी खूप स्वतः शिकले, काही इंटरनेटवरनं शिकले, अमेरिकेत खूप साऱ्या रेसिपी शिकले. मग त्या रेसिपीज इथे करणं हे माझं अनवाइंडिंग. आणि केसरीसाठी आता काय? कारण हे क्षेत्र बदलतंय, पॉलिसीज बदलतात. तुमच्यासाठी कोविडचा काळ खूप टफ असेल. त्यावेळी सगळ्यात जास्त हिट झालं तर ती ट्रॅव्हल अँड टुरिझमची इंडस्ट्री, कारण ती लास्ट प्रायोरिटी होऊन जाते मग, आणि ती पुन्हा रिवाईव्ह व्हायला पण ती लास्ट प्रायोरिटीवरच असते. तो काळ कसा काढला, कसा तग धरले? बापरे, म्हणजे इमॅजिन करा, तुमचा रेव्हेन्यू झिरो झालेलं, बरोबर, ह्याच्यासारखं आयुष्यात दुःख नाही, संकट नाही. त्यामुळे इट वॉज व्हेरी डिफिकल्ट. 25,000 लोकांची आमच्यावर जबाबदारी होती. त्यांचे पैसे परत द्यायचे होते. लोकांनी ते पैसे परत देण्यासाठी आमच्या पाठी तगादा लावला होता. पण ऍट द सेम टाइम अनेक लोक असे होते, त्यांनी विश्वासाने आम्हाला फोनही नाही केले. त्यांना माहिती होतं केसरी हे पैसे परत देणार, हे त्यांना माहिती होतं. त्यांनी आम्हाला अजिबात त्रास दिला नाही, विश्वास दाखवला. सो असेही लोक होते. पण ज्या लोकांनी पहिल्यांदा बुकिंग केलं होतं त्यांना खरोखर भीती वाटली की हे पैसे कदाचित जातील आणि ही कंपनी परत उभी राहील की नाही. सो आणि जेव्हा असं तुम्हाला बोललं जातं तेव्हा तो काळ किती कठीण असेल, यू कॅन इमॅजिन. तर हो, पण लीड फ्रॉम द फ्रंट मी जबाबदारी घेतली, त्यांच्या पैशाची जबाबदारी घेतली. बऱ्याच लोकांशी मी स्वतः बोलले आणि कंपनी सुरू ठेवली आतून. आम्हाला जे करायचं होतं, आम्हाला जे एअरलाईन्सकडे आमचे पैसे गेले होते ते परत मिळवायचे होते, त्यांना त्याच्यासाठी खूप कष्ट करावे लागले. मुलांनी आमच्या साथ दिली. एम्प्लॉईजचे खूप 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 धन्यवाद. कारण आमच्या फक्त एका हाकेने की तुम्हाला मी फक्त 10,000 पगार देतोय, ते एम्प्लॉईज 10,000 पगारावर सुद्धा आले काम करायला. सो कठीण होती परिस्थिती, पण सगळ्यांच्या सहकार्याने, आमच्या एम्प्लॉईजने आम्हाला साथ दिली, आमच्या सप्लायर्सने साथ दिली, सगळ्या एअरलाईन इंडस्ट्रीने साथ दिली, आणि महत्त्वाचं म्हणजे आमच्या पर्यटकांनीही त्या काळात आम्हाला साथ दिली. त्यामुळे आम्ही तरुण निघालो त्याच्यामधनं. तो काळ आता बराच मागे पडलाय. परत ह्या इंडस्ट्रीने उभारी घेतली आहे. आम्ही हळूहळू पूर्वपदाला येतो. नुकसानीचे आकडे आम्ही तर बघितलेच नाही, इतके प्रचंड होते त्या काळामध्ये. पण हेही जाईल, काळ बदलेल, जाईल. आणि तुमचा एक कैजन अप्रोच आहे, कैजन फिलॉसॉफी, वन डे ॲट अ टाइम, म्हणजे वन थिंग ॲट अ टाइम. देर आर लॉट ऑफ स्ट्रॅटेजीज वी यूज.
इन आर धिस थिंग. पण सगळ्यात भाऊंनी दिलेला आम्हाला गुण म्हणजे सतत पॉझिटिव्ह राहणं. की जी परिस्थिती आहे ती बदलण्याचं सामर्थ्य तुमच्याकडे असलं पाहिजे, हा एक महत्वाचा भाग. आणि ती बदलू शकतो ह्याचा विश्वास जर असेल ना तर आपण बदलू शकतो. राईट. आणि तेच आम्ही त्या काळात केलं. आम्ही शांत राहिलो आणि एम्प्लॉईजना मात्र समजावून सांगितलं. त्यांनी खूप मोठी साथ दिली आणि आता दे आर हॅपी, वी आर हॅपी. मोठी स्वप्न बघायला परत लागलं. मग नवीन नवीन काही प्रोडक्ट्स ऍड करायला लागतात, नवीन दरवर्षी प्रोडक्ट आणायचंच हा आमचा संकल्प आहे. तसं आम्ही आणतो. कारण आम्हाला लोकांनी, भारतीयांची सगळ्यात आवडती गोष्ट मला आहे ती म्हणजे भारतीय मंडळींना खूप फिरायला आवडतं. आणि आपल्या महाराष्ट्रातल्या आणि कर्नाटकमधल्या लोकांना जे आमच्याबरोबर खूप मोठ्या संख्येने फिरतात त्यांना बघण्याची जास्त आवड आहे. त्यांना ते उत्तम जे तुम्ही द्याल ते बघायला आवडतं, त्यातून शिकायला आवडतं. आणि हा धागा खूप मला इम्पॉर्टंट वाटतो. त्यामुळे आम्ही सगळ्या सहली त्यांच्या उत्तमच झाल्या पाहिजेत. टूर लिडर्सना तेच म्हणतो की तुझी ही 100वी टूर आहे, पण पर्यटकांची ही पहिली टूर आहे. त्यामुळे तुझा पहिल्या टूरचा उत्साह ह्या टूरला राहिला पाहिजे. अशा रीतीने काम करायला हवं. आणि आमचे पर्यटक आता अंटार्क्टिका टूरला आम्हाला तेच सांगितलं की झेलम, आम्हाला केसरी इतकं आवडतं ना, कारण तुमचे टूर लीडर म्हणजे अप्रतिम टूर लीडर्स असतात आणि ते खूप छान टूर्स करतात. त्यामुळे आम्हाला काळजी नाही वाटत. एकदा केसरीला पैसे भरले ना मग सगळं अगदी विसरून छान होऊन जातं. आम्हाला अनंत ह्याच्यामध्ये अडचणी येतात कारण सभोवतालची परिस्थिती आमच्या हातात नसते, रेल्वे आमच्या हातात नसते, एअरलाईन चे चॅलेंजेस, हे सगळे आमचे चॅलेंजेस होतात. आणि कधीतरी एक लेट झालं तर कनेक्टिंग सगळं पुन्हा कोलॅप्स होणार असतं. आणि तुमच्याकडे मोठा ग्रुप असतो, असं नाहीये की एक व्यक्ती आणि हे सगळं येतात ना ते चॅलेंजेस. पण मग 40 वर्ष तुम्ही काय करता, त्यामुळे आता ही चॅलेंजेस आम्हाला छोटी वाटतात. त्यातनं मार्ग काढणं त्यावेळी हे आमची पहिली प्रायोरिटी असते. आणि लोकांची सुरक्षितता ही आमची प्रायोरिटी असते. त्यामुळे मग उत्तरं मिळतात. आणि काय, पुरी दुनिया तुम्हारे साथ है तो क्या है बात है. मग सगळ्यात आता नवीन जे तुमचं टूर किंवा जो काही प्लॅन असेल तो काय आहे? वेडिंग, डेस्टिनेशन वेडिंग नवीन आहे किटीमध्ये का काय? डेस्टिनेशन वेडिंग हे माझं अजून एक व्हेंचर आहे. मला जसं म्हणतात ना, दर 7 वर्षांनी आपल्या शरीरातल्या सगळ्या बदलून जातं, रक्त बदलतं का शिरा बदलतात, तसं मला दर 7 वर्षांनी मी काहीतरी एक चॅलेंज घेते. वेन आय लुक बॅक, तर ते बरोबर 7 वर्षाचा का काळ आहे माहित नाही, पण दर 7 वर्षांनी मी काहीतरी नवीन करत असते. तसं आता मी माईस केल्यानंतर माझं नेक्स्ट चॅलेंज इज डेस्टिनेशन वेडिंग. डेस्टिनेशन वेडिंग मध्ये आमची निश अशी आहे की 15 लाखापासून गोव्यातलं लग्न होऊ शकतं. सो आम्ही सध्या 15 लाख ते 1 करोड ह्याच्यामधली वेडिंग्स करतो. आणि ती वेडिंग्स केसरी हॉस्पिटॅलिटी नी कशी उत्तम होतील हा आमचा ध्यास आहे. आणि आम्ही आतापर्यंत 80 वेडिंग्स केली आहेत. हा, आणि तर ते लोकांची पण स्वप्न आम्हाला इथे मोठी करायची आहेत की तुम्ही, आपण डेस्टिनेशन वेडिंग म्हटलं की लगेच आपल्याला 2-3 कोटीचा खर्च समोर येतो. पण एवढ्या छोट्या अमाऊंट मध्ये सुद्धा सुंदर डेस्टिनेशन वेडिंग होऊ शकतं, हे मला लोकांना सांगायचं आहे. आणि खूप छान पद्धतीने आमचा हा बिझनेसही ग्रो होतोय. आता झेलमला आयुष्यात काय मिळवायचंय आणि केसरीसाठीचं अल्टिमेट स्वप्न काय आहे? आता भाऊ आमच्यात नाही आहेत आणि ते विसरणं अशक्य आहे आमच्या परिवाराला, कारण भाऊंमुळे आमचं अस्तित्व आहे. त्यामुळे भाऊंची जी स्वप्न होती ती अजून मोठी करणं, आणि भाऊंना जसा लोकांना आनंद द्यायचा होता तो अधिकाधिक आनंद ह्या पर्यटनाच्या व्यवसायाद्वारे लोकांना देणं, हे माझं ध्येय झालेलं आहे फ्युचर. तर ती भावना एक उत्तम श्रद्धांजली होईल. आणि येस, माय फॅमिली, माझं सोशल काम
मी 2-3 संस्थांना संलग्न आहे जिथे आम्ही टाय ह्या संस्थेद्वारे एंटरप्रेनर्सना मदत करतो, स्टार्टअप्सना मदत करतो, त्यांना मेंटॉरिंग करतो. ते खूप मोठ्या संख्येने पुढे जाऊन करायचे आहे. अजून एक ध्येय आहे माझं, ते म्हणजे महिला एंटरप्रेनर्सना खूप मदत करायची, वंडरफुल. ते पुढे न्यायचंय. आमचे सगळे CSR फंड्स जे आहेत ते आम्हाला सैनिकांसाठी किंवा होतकरूंसाठी खर्च करायचे. आतापर्यंत ते आम्ही करत आलोय आणि पुढे करत राहू. आणि दरवर्षी नवनवीन टूर प्रॉडक्ट्स लोकांना देऊन हे जग किती सुंदर आहे ते तुम्ही बघा, अनुभवा, त्यातून शिका, असं एक संदेश द्यायचा आहे लोकांना. कारण ह्या व्यवसायाचं आमच्यावर ऋण आहे. ज्या लोकांनी आमच्या बरोबर प्रवास केलाय त्यांना भाऊ नेहमी मायबाप पर्यटक हो असं म्हणायचे आणि सदैव आम्हाला तुमच्या ऋणात राहायला आवडेल असं म्हणायचे. तेच आम्हाला पुढे न्यायचंय. खूप छान वाटलं. या गप्पा खरं संपू नयेत असं वाटतं आपल्याला. तर दर्शको, तुमचे केसरी टूर्स सोबतचे अनुभव असतील, कारण मी सांगते की माझ्या ज्या नातेवाईकांच्या, मित्रांच्या, कोणाच्याही घरात मी गेले आणि ती लाल बॅग दिसली नाही असं झालेलं नाहीये. तर तुमचे काय अनुभव होते, तुम्हाला कसं वाटलं ते अवश्य कळवा. आणि आणखी काय काय केसरीने करावं अशाबद्दल तुमच्या काही सूचना असतील त्याही कळवा. तुर्तास मी झेलम यांच्यासह आपली रजा घेते. चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा. धन्यवाद. धन्यवाद.